त्यांचे अर्ज कायम ठेवलेत। यामध्ये करुणा मुंडे आणि अभिजित दिचुकले हेही उमेदवार असतील। या निवडणुकीसाठी आता 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करतील। भाजपकडून एकूण 40 प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीसांपासून गडकरींसह अनेक दिग्गजांची नावं आहेत। बारामतीसोबत होणारी राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध झालेली नाही। राहुरीच्या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत। शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची घोषणा भाजपने केली आहे। एवढंच नाही तर भाजपने निवडणूक बिनविरोध करण्याचाही प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये भाजपला यश आलं नाही। या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मुकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके हे देखील निवडणूक लढवतात। यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे आता निवडणूक कोण जिंकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।